नमस्कार मित्रांनो, मी चेंडू झेलेकर स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे क्रिकेट वेडा। मित्रांनो, क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय आहे। जी माहिती, जे प्रेडिक्शन, जी ब्रेकिंग न्यूज तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेल ती जगातल्या कुठल्याच चॅनलवर मिळणार नाही। एवढंच नाही तर तुम्हाला काही अमेझिंग गिफ्ट जसं की महिंद्रा थार, मर्सिडीज हे सुद्धा तुम्हाला आमच्याच चॅनलवर मिळतील। त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिलीच ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड कप साठी तयारी करायची म्हणून आशिया कप मधून भारतीय संघ लवकरच घरी परतणार। श्रीलंकेविरुद्ध झाला निराशजनक असा पराभव। जरी झाला असेल पराभव तरी वर्ल्ड कप मध्ये आम्हीच खाणार भाव असं सांगून रोहित शर्मानी पत्रकारांवर केला उलटा डाव। रोहित शर्मानी प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे सुद्धा सांगितलं की आम्ही वर्ल्ड कप आधी सगळ्या प्लेयर्सला टेस्ट करतोय, त्याप्रमाणे मला असं वाटतं की माझी संधी सुद्धा लवकरच येईल। काय? अरे इंडिया बाहेर पडलं ना एशिया कप मधून। काय काय कुठे चाललं? बस दोन तरी बसून रडून तोंड ओलं झालंय। बस जाऊ दे बस। मित्रांनो, जरी भारतीय संघ एशिया कपच्या बाहेर पडला असेल तरी तुमच्यासाठी आनंदाची बातमी की तुम्ही महिंद्रा थार, मर्सिडीज अशा गाड्या जिंकू शकता। तुम्हाला एवढंच करायचं की माय 11 सर्कल हे ॲप डाउनलोड करायचे। डाउनलोड केल्या तुम्हाला 1,500 रुपयाचा बोनस मिळणार आहे, प्लस 20% एक्स्ट्रा कॅशबॅक सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे माय 11 सर्कल हे ॲप लगेच डाउनलोड करा आणि स्वतःची टीम बनवा। तर मित्रांनो, आपल्या चॅनलच्या रिसर्चनुसार जर आज अफगाणिस्ताननी पाकिस्तानला हरवलं, परवा श्रीलंकेने पाकिस्तानला हरवलं आणि उद्या आपण जर अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने हरवलं तर भारत अजून सुद्धा फायनलमध्ये प्रवेश करू शकतो। आता भारतीय संघ आशिया कपची फायनल खेळेल ही अपेक्षा करणं म्हणजे असं झालं की ऋषभ पंत कडून महेंद्रसिंग धोनीच्या खेळाची अपेक्षा करणं, KL राहुल कडून वीरेंद्र सेहवागच्या खेळाची अपेक्षा करणं आणि विराट कोहली कडून सचिन तेंडुलकरच्या खेळाची अपेक्षा करणं, जे की कधीच होऊ शकत नाही। तर मित्रांनो, इच्छा नसताना सुद्धा वळूयात पुढच्या सामन्याकडे। भारताचा पुढचा सामना अफगाणिस्तान विरुद्ध उद्या दुबई येथे खेळला जाणार आहे। मला वाटतं या सामन्यात जो कोणी टॉस जिंकेल आपल्याला काही फरक पडणार नाही। मला वाटतं या सामन्यात जो कोणी पहिली बॅटिंग करेल आपल्याला काहीच फरक पडणार नाही। मला वाटतं या सामन्यात जो कोणी जास्ती रन करेल आपल्याला काहीच फरक पडणार नाही। मला वाटतं या सामन्यात जे काही होईल आपल्याला घंटा सुद्धा काहीच फरक पडणार नाहीये। तर मित्रांनो, ह्या सगळ्यावर तुमचं मत काय हे कॉमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा, कारण क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय आहे। पण आता आपल्याला बोलायला सुद्धा काही उरलेलं नाहीये, कारण की आपला भारतीय संघ आशिया कप मधून बाहेर पडलेला आहे। त्यामुळे चेंडू झेलेकर आता थेट तुम्हाला वर्ल्ड कपलाच भेटेल। तोचपर्यंत गुड बाय। मित्रांनो, आपला संघ जरी बाहेर पडला असेल तरी तुम्ही माय 11 सर्कल हे ॲप डाउनलोड करायला विसरू नका, कारण त्यावर तुम्ही भन्नाट असे प्राइजेस जिंकू शकता। डाउनलोड द माय 11 सर्कल ॲप नाव।